रोहन, हे बघा, तुमच्या वडिलांच्या परवानगीने म्हणजे वासू अण्णांच्या परवानगीने मी इथे रिहर्सल करते, तेव्हा तुम्ही मला बोलायचं तुम्हाला काही एक हक्क नाहीये, समजला? मी हक्क दाखवायला नाही आलो ग, स्पेशली तुला सॉरी म्हणायला. सॉरी? आणि तू तेवढी विनम्रता आहे तुझ्यात? ते मला माहित नाही, पण सॉरी म्हणायचं हे सत्य आहे. आय मीन इट. तुझा विश्वास नाही बसणार, नको बसू देत, पण माझ्याकडून जे काय घडलं त्याबद्दल तुझी माफी मागायची आहे. प्लीज मृदुला, त्या दिवशी जे काय घडलं ते सारं काही विसरून दे. आय ॲग्री की चूक माझी होती अगं, पण त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या घरच्यांसमोरून जाताना अशी मान खाली घालून जावं लागेल, किंवा माझ्या कॉलेजच्या ग्रुपसमोरून जाताना सुद्धाही तुला मान खाली घालून जावं याची कल्पनाच नव्हती मला. अगं मी मुलगा आहे. झालेल्या घटनेबद्दल मी माझ्या मित्रमंडळीत खुमखुमीत चर्चा केली असेल, असं कदाचित तुला वाटलंही असेल. देवा शपथ सांगतो तसं नाही आहे मृदुला. अगं ह्या घटनेबद्दल मी कुणाशी काहीही बोललेलं नाहीये. मृदुला, आय मीन इट. अगं तुझी जराही चूक नसताना तुला असं सतत मान खाली घालून जाताना बघून मला नाही राहवलं. यू डोंट डिझर्व इट मृदुला. आय एम सॉरी. हे बघ, जे काय घडलं ना त्याचा तू बदला घे. भर कॉलेजात तू माझे एक कानफटात वाजव. खरं सांगतो मृदुला, प्लीज डू इट. म्हणजे तुझ्या आतमधली भडास काढून टाक. तुला जे आतून असं मेल्यासारखं होतंय ना ते तरी नाही होणार. प्लीज मृदुला, तुला हे करावंच लागणार. मृदुला, खूप त्रास होतो ग मला तुला असं बघून. नाही ग, एकतर मी सांगतो तसं कर आणि तुझ्या अपमानाचा बदला घे. नाहीतर तेही जमत नसेल ना तर माझ्याशी एवढी मैत्री कर की मी तुला कधीच दुखावू शकणार नाही. प्लीज मृदुला, यू डू इट प्लीज. नो, आता नाही रडायचं प्लीज. निर्णय तुझ्यावर सोडतो मी. ओम शांता शांता. ओम शांता शांता. ओम शांता शांता. साहेब घरात नाहीत. ठाऊक आहे मला, पेंडला गेलाय तो. आणि बाई साहेबांना आत्ताच बाहेर जाताना बघितलंय. समजा ठावाय तरी आलात. माझं काम तुझ्याकडेच होतं. माझ्याकडे स्वयंपाक करशील का? काय डोसक ठिकाणावर आहे का? डोसक ठिकाणार आहे म्हणून तर तुला विचारायला आलो. माझ्याकडे स्वयंपाक करशील का? महिना 600 रुपये देईन. पण आमच्या बाईसाहेबांनी कळलं तर मला घराबाहेर काढतील की. माझं घर उघड आहे, माझ्या घरी ये. काय म्हणालात? पण मी काय म्हणतो, स्वतःच डोसकं वापरणं आहे तर. अरे त्यांना सांगायची काय गरज आहे की तू माझ्याकडे स्वयंपाकाला येणार आहेस म्हणून. मग काय देवळात जाते म्हणून सांगू? करेक्ट. त्यांना सांग की मी देवळात जाते, काहीतरी नवस वगैरे फेडायचा. नवस कुठला आहे ते तुझं तू ठरवायचं बरं का. दुपारी माझ्या घरी यायचं, मस्तपैकी स्वयंपाक करायचा. कोणाला तरी ठेवणार होतो, तुला ठेवी. काय म्हणालात? काय म्हणालात? मी काय म्हणतो, स्वयंपाकाला. प्रश्न 600 रुपयांचा आहे. कवा येणार मुलीवाला कॅश घेऊन? आधी आपली स्वारी कधी उगवते ते तर कळायला हवं ना. म्हणूनच फोन लावते मोहनला.
धर नंबर सांग. 9 8 7 6 5 4 3 2. तोच लावलाय नंबर मी. हॅलो मोहन. हॅलो. मोहन कुठे पोहोचलाय तुम्ही? अहो मी भीम्या बोलतो या. साप फोन इथंच विसरून गेलेत. फोन गेला खड्ड्यात. मोहन निघालाय ना? वयची ते वडिलासनी सोळा बसवर गेलेत आणि वय बापू आणि मीरा त्यांच्या सोबतच गेलेत. सगळे का? त्यांचा काय संबंध? हा वय आता वनारवी आहेत. त्यासनी नाराज करून कसं चालेल? हो कोण कोण नाही काय बोलताय का तुम्ही? अहो मोहन रावाचं मीराशी लगीन होणार आहे नव्हता. मग मोहन रावांचं वडील मीराचं वडील व्याही झालं नव्हता. मीराशी लग्न? विश्वासघातकी? काय म्हणता? मोहनरावाचं मीरेशी लगीन? हाय हाय रे देवा. मी जिवंत आहे ना अजून इथे. असं काही होऊ देणार नाही मी. उद्याच पेणला जाते. आई ते शक्य नाहीये. मी काम सोडून येऊ शकत नाही. शेवटी माझ्या नोकरीचा प्रश्न येतो. नोकरी म्हणे 15 लाख कॅश, गाडी, बंगला, बिझनेस मध्ये भागीदारी, एवढ्या सगळं असताना नोकरीसाठी काय? चल चल माझ्या बरोबर. आई माझ्या बॉसने देखील माझ्या अंगावर काही जबाबदाऱ्या टाकलेत. तुला घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. अरे काय झालं? ए मी काय म्हणत होते, खरंच मला आश्चर्य वाटतंय. हं याचं नाही रे, हे रोजच आहे तुझं. नाही तुझ्या मॉमचं. कसं काय सहन करू शकता तुम्ही तिला? मी काय म्हणते, तुम्ही तिची ट्रीटमेंट का नाही करून घेत? ट्रीटमेंट? हां बरोबर बोलतेस तू. अगं खरं तर चूक माझीच होती बरीचशी. अगं तिच्याकडून पैसे उकळण्याच्या निमित्तानं तिच्या वागण्याला मीच खतपाणी घालत गेलो. हा पण आता काहीही करून मम्माची ट्रीटमेंट व्हायलाच हवी. जाऊ दे रे, एवढा अपसेट नको होस. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, इट्स बेटर टू बी लेट देन नेव्हर. ठीक आहे मग चल निघायचं. चल चल.